परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु दिगंबर करता तुझे नाम स्मरण दोषाधिक होती दहन ब्रह्म विष्णु त्रिणन करते तुझे स्तवन कर्मभूमीच्या देवतृण बजावे सर्वता वंद्या केले पुण्य जाय व्यर्थ तू नग्न जाय प्रवणा शेवणी त्यान्यता अनुचित सोयीतन श्रीमंत एकाग्र करावा स्मरण तू बजावा दत्त निरंजन अंत्योदसे मोक्षे पद प्राप्त नाशेज करावे स्मरण जो का प्रात पर परवाचे शिनकळे पार तेथे मी पामरेक मुखाने काय वर्ण दत्तात्रय महाराज के दिवादता दिवादता रूप दाऊना दत्ता तुझे रूप दाऊना दत्ता तुझे रूप दाऊना दत्ता तुझे रूप दाऊना फिरे डोळ्याचे पारणा फिरे डोळ्याचे पारणा तेजा पुण्या अंग लागते तेजा पुण्या अंग कांते तेजा पूजा अंग कांते तेजा पूजा अंग कांते तेजा पूजा अंग कांते तेजा पूजा अंग कांते तेजा पुण्या अंग कांते तेजा पुण्या अंग कांते तेजा पूजा अंग कांते तेजा पूजा
शंख चक्रा तिरसुळ डमरू शंख चक्रा तिरसुळ डमरू कोटी सूर्य लजित होती कोटी सूर्य लजित होती शंख चक्र तिरसुळ डमरू शंख चक्र तिरसुळ डमरू शंख चक्र तिरसुळ डमरू शंख चक्रा तिरसुळ डमरू शंख चक्रा तिरसुळ डमरू शंख चक्र तिरसुळ डमरू शंख चक्र तिरसुळ डमरू भस्मभूषिता दिगंबरो भस्मभूषिता दिगंबरो दंडकमांडलो हाते दंडकमांडलो हाते दंडकमांडलो हाते भस्मभूषिता दिगंबरो भस्मभूषिता दिगंबरो दंडकमांडलो हाते 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 पाये खडा वाशोबते पाये खडा वाशोबते तेज पुण्य अंग कांते तेज पुण्य अंग कांते तेज पुण्य अंग कांते बाई काढा वाशोबाती बाई काढा वाशोबाती तेज पूज अंग कांती तेज पूज अंग कांती मुक्त झाले ते मुक्त झाले ते स्वरूप मुक्त झाले ते स्वरूप मुक्त झाले ते स्वरूप बापूजे से दावे रूप बापूजे से दावे रूप बापूजे से लावे रूप बापूजे से लावे रूप देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवादता 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 सद्गुरु महाराज की जय कलियुगी जीवतारका कलियुगे जीवतारका कलियुगे जीवतारका कलियुगे जीवतारका स्वामी दत्त राजा एक स्वामी दत्त राजा एक स्वामी दत्त राजा एक स्वामी दत्त राजा एक स्वामी दत्त राज एक स्वामी दत्त राज एक स्वामी दत्त राज एक त्यांचे नाम नित्य गावे त्याचे नाम नित्य गावे त्यांचे नाम नित्य गावे त्याचे नाम नित्य गावे भव सिंधूतून करावे 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 त्यांचे नाम हृदय जाता त्याचे नाम हृदय गाता त्यांचे नाम हृदय जाता त्याचे नाम हृदय गाता साधे मुक्ती सायोजता साधे मुक्ती सायोजता साधे मुक्ती सायोजता साधे मुक्ती सायोजता साधे
सायोजता साधे बुद्धी सायोजता साधे बुद्धी सायोजता साधे बुद्धी सायोजता एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त सभाये आनंद भरित सभाये आनंद भरित सभाये आनंद भरित सभाये आनंद भरित आनंद भरित सभाये आनंद भरित सभाये आनंद भरित सभाये आनंद भरित सद्गुरु महाराज की कलियुगी जीवतारक स्वामी दत्त राज एक त्यांचे नाम नित्य घ्यावे भव सिंधूतून तरावे त्यांचे नाम हृदय ध्याता साधे मुक्ती सायोजता एका जनार्दनी दत्त सभा हे आनंद भरित जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरु महाराज की जय त्याचा चौथा दिवस चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा पहिल्या दिवशी आपल्या जो शरीरामध्ये देहामध्ये जीव आहे आणि त्या जीवाला इथं कर्मभूमीवर आणण्याचं काम आपण पहिल्या दिवशी केलो. पहिल्या दिवशी या जीवाला आपण इथं आणलो. जीव कसा आला, जीवाला कोण आणलं? अगोदर जीव आला की देव आला, हे सगळं आपलं बघणं झालंय. नंतर दुसऱ्या दिवशी आपला जीव आला आणि आलेल्या जीवाला सद्गुरूच्या मार्गाने जाण्याचं, मार्ग दाखवण्याचं काम आपण आपल्या जीवाला केलो. कोणता मार्ग? सद्गुरु मार्ग. आणि मार्ग कसा आहे? मार्ग सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म मार्गाला जायचं असेल तर सूक्ष्मच होऊन जावं लागते. आपण तर बक्कळ जाड झाल्या शरीरानं नाही. विचार थोडे बारीक ठेवा, ज्ञान थोडं बारीक ठेवा. माझ्याजवळ ज्ञान आहे म्हणून गर्व अहंकार दाखवू नका. तर त्या मार्गाने आपल्याला क्रमण करत त्या दत्तप्रभूच्या गावाला जाता येते. मार्ग कसा आहे? सूक्ष्म गुरु मार्ग, गुरु मार्ग गावा लक्ष दुर्ग आते देवनिया निर्गर्ग गडा 42 स्वर्ग. सूक्ष्म गुरु मार्ग, गुरु मार्ग गावा लक्ष दुर्ग आते देवनिया निर्गर्ग गुरु मार्ग. सूक्ष्म गुरुमार्ग, गुरुमार्ग
नावा लक्ष्य दुर्गा हाती घेऊन या ज्ञान खर्ग आणि चढा 42 स्वर्ग. म्हणजे सृष्ट्या सांगितल्या या सृष्ट्या जर चढायच्या असेल, जर चढून आपल्याला त्या मार्गापर्यंत जायचं असेल तर ज्ञानाचं खर्ग जवळ पाहिजे, ज्ञान जवळ पाहिजे म्हणून सांगितलं. अज्ञान नको, अविद्या नको, अंधार नको, प्रकाश पाहिजे, तरच त्या मार्गाकडे आपल्याला जाता येईल. आपल्या आनंद संप्रदायामध्ये सृष्ट्या सांगितल्या. काय सांगितल्या? सृष्ट्या सांगितल्या. गेल्या वर्षी 2 कीर्तनामध्ये आपण सगळ्या सृष्ट्या बघलो. सगळ्या सृष्ट्या मी तुम्हाला सांगितल्या. पण यावर्षी गेल्या वर्षी सांगितले म्हणून यावर्षी सांगायचं नाही. यावर्षी थोडक्यात. पहिली कर्मसृष्टी, दुसरी विकार सृष्टी, तिसरी दिव्य सृष्टी, चौथी ब्रह्मसृष्टी आणि 5वी निरालंब सृष्टी. पहिल्या कर्मसृष्टीमध्ये 10 पद, विकार सृष्टीमध्ये 10 पद, दिव्य सृष्टीमध्ये 10 पद आणि ब्रह्मसृष्टीमध्ये 10 पद. किती झाले हो? 40 पद. याच्यावर सुद्धा एक भजन आहे. सांडा 40चा पसारा, पाव 42चा धरा, निर्गुणाचे गेले भरा, तेथे आहे गुरु ज्ञान धरा, विनंती गुरु राया, स्वामी तरल माया, मध्वमुनीचं गोड भजन आहे. त्या भजनामध्ये मध्वमुनी महाराज सांगतात, थोडं गळा बसल्या असल्यामुळं आवाज तिकडं चलाय. तुमच्या इकडला एकच लाडू मला भारी पडलाय, एकच लाडू खालो मी ती मोतीचूरचा. एक लाडू खाल्ला की गळा बसून गेला. तुमच्याकडे ते बेसनाची चिक्की काय, सोनपापडी काय, ते खाल्ल्यानंतर काय आवाज येते, काय मुक्कत करते ते मला माहिती. एवढा लाडू भारी भरालाय. मग डालडा खाल्ला की गळा धरते. आणि संसारामध्ये आगाव काम केला, मुंडीला धरून फाशी देतात. बरोबर होय? मग एकच लड्डू भारी भरालाय. आणि सतत 4 दिवसापासून चालू असल्यामुळं कार्यक्रम. मला जरी गळा बसला तरी काही हरकत नाही, मात्र मी काही कीर्तन सोडणार नाही. आवाज जरी निघता गेला, आमच्या संघचेच म्हणतात कीर्तन, तिला संघच रवरव पाठवून चले. इथं बसलेले आमचे 5 बापू झाले, ज्ञानी माणसं आहात, बोलायचा प्रयत्न करणार. एकदा जर त्याला प्रवचनाची सेवा दिली, दुधाचं दूध, पाण्याचं पाणीच करतात. मग 40 पद मध्वमुनी महाराज काय सांगतात? सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे गेले भरा, तेथे आहे गुरुज्ञान धरा, विनंती गुरु राया, स्वामी अंतरिलो पाया, नाही केले तू
तुमची सेवा तेने जन्मच केलाय वाया विनंती गुरुराया त्या गुरुची त्या दत्तप्रभूची जर सेवा केला नाही जन्मच वाया गेला जन्माला येऊन वाया गेला तस तर सगळेच जण प्रपंच कराले मुंगीला सुद्धा प्रपंच लागलाय तिने बी साखरचा दाना ओळखून आणून लेकर बाळायचं पोट भराले ते बी प्रपंचच होईल रस्त्यावरले कुत्रे बी प्रपंच कराले धरणाचं लिखत चारी येवणीत संसार आहेत बायका पुर आहार निद्रा भय मैथून करीतात आणि भावे भजा आनंद देव दत्त चारी येवणीमध्ये संसार आहे कुत्रे संसार करालेत गाई म्हशी संसार करालेत मुंग्या संसार करालेत साप इच्चू किडे सगळे संसार करालेत मात्र त्या संसारातून निघून परमार्थ करावं लागते तेव्हा कुठंतरी साध्य होते म्हणून सांगितलं हे परमार्थाचं काम साध्य करायचं असेल संसार सुद्धा करून परमार्थ सुद्धा करावं लागते त्या दिवशी तुम्हाला सांगितलं संसार करावा नेटका मोठे नसावा फाटका त्यामध्ये लागावा परमार्थाचा चटका आता हे बार बार होळी घ्यायचं कारण म्हणजे तुम्ही बसलेले माणसं विसरून हो म्हणजे 60 दिवसामधून एकच ओळी ध्यानात बसावं संसार बी करा म्हणले महाराज काही संन्यास घ्या म्हणला नाही आणि संसारामधून आपल्याला परमार्थ करावा लागते ज्याने साधविला दोने ज्याने साधविला दोने त्याच्या एवढा नाही कोणी 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 महाराज काय सांगतात ज्याने साधविला दोने त्याच्या एवढा नाही कोणी त्याच्या एवढा नाही कोणी त्याला प्रपंच बी साधलाय आणि परमार्थ बी साधनं चालू आहे त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगामध्ये कोणी नाही म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंताचं काम आहे कोणाच्याही घरी कोणाच्याही गावात उगच्या उग भजन पूजन होईना त्याच्यासाठी काहीतरी भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं बहुत जन्मीचे सुकृत साचले म्हणून भेटले गुरु महाराज अनंत जन्माचं सुकृत जन्माला घेऊन इथं यावं लागते बहुत जन्माच्या शेवटी होय नरदयाची भेटी येथे परमार्थाचे तुटे पडून द्यावे आपले अनंत जन्म झाले आणि या सगळ्या जन्माच्या शेवटी हे मनुष्य रूप आपल्याला भेटले पण त्यात चीज करून घ्यावं लागते भजन करून पूजन करून या नरदयाचं जर सार्थक करायचं असेल का मरता संसारात भावे भजा आनंदे वदत मरता संसारात भावे भजा आनंदे वदत का मरता संसारात भावे भजा आनंदे वदत मरता संसारात भावे भजा आनंदे वदत चारी यवनीत
कामरता संसारात भावे भजा आनंद देवदत्त. संसार करायचा पण संसारामध्ये मरायचं नाही. मरायचं नाही म्हणजे बायकोचं ऐकून घ्यायचं नाही, त्याला काय उलट मारा म्हणाल नाही. म्हणजे संसार इतका बी करायचं नाही की बायकोच्या शिवाच भेटाव. काय माणूस आहे काहीतरीच मराला एक सप्ताह चालू आहे तर सप्त्याला कीर्तनाला जायला चलाय शिवा भेटतो. एवढा बी संसार करायचा नाही गंधाट. संसार थोडक्या पुरता करायचा. संसार सागरा दोस्तारा मोठा भयंकर लाटा उसळते आपारा दुःख मी सांगू किती देवा तो येवा. शारदा दूर कर माझी चिंता तुझे बलकोण. शारदा नदीचे सर्वता देवा तू येवा. शारदा दूर कर माझी चिंता तुझे बलकोण. शारदा नदीचे सर्वता देवा तो येवा. शारदा दूर कर माझी चिंता तुझे बलकोण. शारदा नदीचे सर्वता देवा तू येवा. संसाराला काय काय जण गुळाला जसं मुंगी धरते त्या प्रकारानं चिटकून बसले. जसं एखादी मुंगी गुळाचा ढेर. तुमच्याकडे तर लई गुळ आहे बाबा. गुळाचा रोडला म्हणजे गुळाचीच खडेच आहे. त्या गुळाला ते माकोडी धरून बसाले आणि तिला ओढून काढलं तर मुंडी तुटून चढले. त्या प्रकारानं काही जण संसार करावे. संसार सागर दुस्तर मोठा भयंकर लाटा उसळते अपार. या संसारामध्ये लाटा आत आणि पूर मोठा भयंकर देवा तो येवा. असं धावा करावा लागतो. मग 5 सृष्ट्या 4 सृष्ट्यामध्ये 10 पद आणि हे पद सुद्धा सांडावं लागते. मध्वमुनीचं म्हणणं आहे, मज नाही. मध्वमुनीचं भजन आहे. आपल्या 7 वाराच्या टिप्पण मध्ये ते भजन उरकावं लागतं. ते भजन नक्की भेटले. सांडा 40चा पसारा. हे 40 पद सांडा म्हणाले. निर्गुणाचे केने भरा तेथे आहे गुरुज्ञानाचा धरा. तिथं काय गुरुच्या ज्ञानाचा धरा आहे. मग हे 40 पद आपला जीव सुद्धा त्याच वरच्या पदावरून आलाय आणि इथं येऊन नाना ते करायला लागला. नको ते भोग बघायला. त्याला काय म्हणली माया. सर्व भोग भोगल्या विना न तुटे जीवाच्या विद्या बंधन. म्हणून जीवा तुम्हा कारण जाणे लागे कर्मभूमीशी. हे पक्क त्याच्या ध्यानामध्ये बसले. म्हणून त्यानं म्हणाला सर्व भोग भोगायचे आता इथं येऊन आणि हे भोग भोगण्यामध्येच लुप्त होऊन गेला. परमार्थाचं नामो निशाणच नाही. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. भक्तीचा नाही नामो निशान. भक्तीचं नामो निशानच राहिलेलं नाही. भक्ती लोकांना गोड वाटणार चालले प्रपंचामध्ये गुंतून गेले. प्रपंच करायचा पण कसा करायचा. प्रपंच करावा नेटका तुम्हाला सांगितलो. पण प्रपंच करायचा असला तर नाथ महाराजासारखा करावा. प्रपंच कोणासारखा करावा. नाथ महाराजासारखा करावा. आज नाथ महाराजाचाच अभंग आहे. नाथ महाराजाचा आजचा अभंग आहे. कलियुगी जीव तारक स्वामी दत्त राज एक. त्यांचे नाम नित्य घ्यावे भव सिंधूतून तरावे. एका जनार्दनी दत्त आणि सभा हे आनंद भरित. कोणाचा अभंग आहे. नाथ महाराजाचा अभंग आहे.
नाथ महाराजांच्या एवढी शांती कुणाजवळच नव्हती. शांती, राग नको. ज्यानं राग केला त्यानं भीकच मागून खाल्लाय. सिद्धार्थ बघा जाऊन. जे राग करते, अगदी राग करते घरामध्ये, बायकोवर काय राग राग, लेकरा बाळावर काय राग राग, माय बापावर काय राग राग, शेवटला म्हातारा झाला रे त्याला कोणी शिळा मुलगा बी देईना. म्हणून राग राग करायचा नाही, शांतीमध्ये राहून जीवन जगावं लागतं. शांत. नाथ महाराजासारखं. म्हणून नाथ महाराजाला शांतीचे सागर, शांतीचा ब्रह्म म्हणले. शांतीचे सागर होत ते, शांतीचा सागरच. समजा आपण समुद्रामधून पाणी काढलो बकेट भर, तर समुद्रातलं पाणी कमी होते काय? होते? होय ना. त्या प्रकारानं किती जरी शांत माणसाला डवचिलं तरी त्याचा शांतपणा कमी व्हायचा नवा. मग नाथ महाराजासारखी शांती ठेवून प्रपंच करावं लागते. नाथ महाराजाला सुद्धा बायको होते, त्यानं सुद्धा प्रपंच केला. प्रपंच कसा करायचा? पक्षी उतरले अंगाने, पक्षी उतरले अंगाने, पक्षी उतरले अंगणे, पक्षी उतरले अंगणे. खादे घेऊन सवेचे ओढाले, खादे घेऊन सवेचे ओढाले, सवेची उडाले. पैसे असावे संसारे, पैसे असावे संसारे, आसावे संसारी, कैसे आसावे संसारी. महाराज काय सांगतात? पक्षी उतरले अंगणे, खाते घेऊन सवेची उडाले, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे. जस पक्षी अंगामध्ये उतरले आणि त्याचं दाना घेतलं की निघून जातात, थांबतात तिथं? थांबणार. अजून प्रपंच कसा करायचा? प्रपंच पक्ष्यासारखा करायचा. अजून कसा करायचा? वस्ती करा वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला. प्रात काळे उठून गेला, प्रात काळे उठून गेला, प्रात काळे उठून गेला, प्रात काळे उठून गेला. तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, कैसे आसावे संसारे, कैसे आसावे संसारे. एखादं मुसाफिर आपल्या गावामध्ये येते आणि रात्रभर त्यानं थांबते, सकाळ उठले की निघून जाते. त्या प्रकारानं प्रपंचामध्ये कामापुरतं काम ठेवायचं. लई सोयऱ्याच्या घरी जाऊन बसायचं नाही. काय काय जण लई सोयऱ्याच्या घरी जाऊन बसतात. आमच्या जवळचा होय, आमच्या जवळचा होय. पण ती माघारी काय म्हणते? मानना मान में तेरा महिमान म्हणाले. येऊन बसणार रोज त्याच्याच घरी. सोयऱ्याच्या घरी कवा जावा? लग्न असल, वाढदिवस असल, कोणता तरी धार्मिक कार्यक्रम असल, कामापुरतं जाऊन जेवून निघून यायचं. तिथंच बसायचं नाही पालकट मांडी घालून. मला वाडा मला वाडा ते जमणार. प्रपंचे कामापुरता पाहिजे, कामापुरता. लय बी आता लय दाखवायचं नाही प्रपंचामध्ये.
अजून कसं राहायचं विषय होनी उदासा विषय होनी उदास विषय होनी उदासा विषय होनी उदास सोडे प्रपंचाचे आशा सोडे प्रपंचाचे आशा थोडे प्रपंचाची आशा थोडे प्रपंचाची आशा कैसे असावे संसारे कैसे असावे संसारे कैसे आसावे संसारे कैसे आसावे संसारे कैसे असावे संसारे कैसे असावे संसारे कैसे आसावे संसारे कैसे आसावे संसारे महाराज काय सांगितले प्रपंचामध्ये कसं राहायचा विषयी होनी उदास सोडी प्रपंचाची आशा आणि तैशी असावे संसारी आणि तैशी असावे संसारे संसारामध्ये विषयाला उदास आणि सोडी प्रपंचाची आस सोडा संसाराची आस वयाच्या 15व्या वर्षे घरचा जे मोठा माणूस राहतो वयाच्या 50व्या वर्षी संपूर्ण प्रपंचाचा कारभार आपल्या मुला बाळाच्या हातात देऊन टाकायचं आता जर त्याला मुलगा नसेल तर त्यालाच बघावं लागते पण पोरगा जर असेल तर त्याच्या जवळ ते देऊन टाकायचं प्रपंचाचं कारभार तुझ बघून घे बाबा कारण 1 ते 25 बालब्रह्मचारी आश्रम सांगितला 25 ते 50 ग्रस्त आश्रम सांगितला त्याच्या पुढे नाही ग्रस्त आश्रम त्याच्या मागेच होईल 100 वर्षाच्या गणितानं धरलं तर हे खरं होईल आणि 100 वर्ष आयुष्यात नाही शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालक पिडा रोग होय मग भजनाशी उरले काय सांगना भजनाला काय उडाले 100 वर्ष म्हणलं तर 50 वर्ष झोपेतच चालले रात्री झोपच काढणं चालू आहे कोणी करते रात्री भजन नाही रात्री झोपणं चालू आहे 50 वर्ष झोपेत निघून गेले आणि उरले 50 वर्षे त्याच्यामध्ये बालपण तरुणपण वृद्धपण याच्यामध्ये काही नाही मग भजनाशी उरले काय सांगणार हे प्रश्न होईल संतांचा विचारलेला भजनाला काय उडाले सांग इथून तरी समजून चाला आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल हो आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल ओ आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून